ब्लॉगची नवीन सुरुवात. आम्हाला 60 लाखाची मशीन दाखवण्यात येऊ राहिली आता. भाई चला दाखवू तुम्हाला. एक नवीन युट्यूबर पण आपल्याशी भेटणार आहे तिथंच. तर मग एक्साइटेड त्यांना बघायला. ते सर पण ब्लॉग करतात, त्यांना पण भेटूया. मजा करा, सबस्क्राईब करा, काय शेअर करा. आता आपण लॅब मध्ये एंट्री करतोय. ही लॅब आहे. काढू शकतो ना व्हिडिओ. जागा आहे का भाई? जेवण करताय पण लेटेड बी. कुठली? अच्छा ही मशीन आहे वाटतं मोठीवाली. खत्री मशीन आहे रे. ते नाव प्रिंटिंग होतं नाही का त्याच्यावर आपलं. हां ते समज काय मेटलवर आपलं नाव प्रिंटिंग लोगो बिगो द्यायला. इज्जत रे. इज्जत खत्री मशीन एकदम. आपला मेकॅनिकलचा स्टुडंट विनीत नाही आलेला आज. नाही त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितलं. विनीतने सांगितलं असतं. आपल्याला चांगली मदत केली होती. विनीत सांगतोय सगळं. पार्ट्स आय थिंक सो त्या मशीन. नाही मशीनमध्ये बनलेले. हे मशीनमध्ये बनलेले. इज्जतदार गेम प्ले. हे पार्टला ऑब्झर्व करा आणि मला काही प्रश्न विचारा तुम्ही. ठीक आहे. इफ एनी डाऊट्स कसलेही असेल ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण चालू करू शकतो. ओके सर. हे दे लक्ष सर. हे बघ मी मेकॅनिकलला असून मला माहिती नाही. तो विनीत आहे, तो करू शकतो. तुला सांगू शकतो. तुला असून पण एवढा खतरनाक माणूस. सांग रे. शोभतं का तुला असं पट्ट्या काय? ओव्हर ॲक्टिंग नाही करू जास्त व्लॉगमध्ये. तू कशाला आहे रे? तू कॉम्प्युटर हवंय ना घरी मग. हो बघितलं सर. बॅगा पहिला एकदम थोडं कम्फर्टेबल हो. बॅगा तुम्ही तिथे ठेवून द्या तिथे तुम्हाला जागा. ठीक आहे सर. मागच्या 4 ज्या सेशन झाले तुम्हाला खतरनाक फीडबॅक्स आहेत मुलांकडून. सगळ्यात शेवटी फीडबॅक घेतो मुलांचे. तर जबरदस्त फीडबॅक आहे. ओके. फीडबॅक मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की असं सेशन झालंच नव्हतं काय. असं सेशन आमच्या आयुष्यात कधी झालं नाही असं त्यांचा फीडबॅक आहे. तुम्हाला ते अनुभवायचं आहे का? हो. हां का नुसतं डेमो देऊन सोडून देऊ? नाही अनुभवायचं आहे. 6 पण गाव सर. 6 पण नाही घेऊ शकत का? 6 पण नाही घेऊ. सगळे नाही घेऊ शकत. मुद्द्यावरती सगळे घ्यायला वेळ लागेल ना. अच्छा. हां तो वेळ तुमच्याकडे किती आहे मला नाही माहिती. ते पण आहे. तुम्ही सगळे बिझी लोक आहे सगळे. नाही ऑल बिझनेसमॅन. हां तुमचं 1 मिनिट इकडे तिकडे तुम्ही लाखो रुपयाचं नुकसान होतं कळलं. म्हणून म्हटलं हे सगळे टॉपिक कव्हर करायचे. तुम्हाला अर्धा तास द्यावा लागेल एक्स्ट्रा तुमच्या आयुष्यामध्ये. तुमच्याकडे अर्धा तास आहे का? हो आहे. हां आणि किती मुलं 3 वाजता जाणार आहेत पण आत्ताच क्लिअर नाही. बस स्टेशन आवडलं. बस ॲक्च्युली त्याची मला बस ट्रेन आणि हाँ एक के पीछे एक बहुत मिलते हैं बरोबर. बस दुसरी मिळणार नाही. म्हणजे समजा आज ही बस नाहीच मिळाली तरी माझ्या घरीच जाणार नाही. कुठे जाणार? किती किलोमीटर? 47च आहे काय? 47 आहे. तुला ते 47 जास्त वाटतात. मला 47 फार कमी वाटतात काय. ठीक आहे. तर कुठे राहतो? चांदवडला राहतो ना. चांदवड किती बसेस आहेत. तुला मी बळी मंदिर पण मी सोडून गेलो. कारण की मी तिथे राहतो. ठीक आहे. नाही तर मी तुला स्पेशल तुझ्याकडे बाईक आहे तो तर जाणार निघून. मग काय करशील? तुला स्पेशल मी बाईक पाठवतो तिथे तिथपर्यंत. तिथून मळण्याच्या बसेस आहेत की नाही? हा इश्यू आहे का मला सांगा. मग तुम्ही असं का म्हणाला की 3 वाजता बस आहे? 3 नंतर बसत नाही. 3 नंतर चांदवडला कोणच जात नाही. स्पेशली आज आहे ना मतलब आम्ही प्रोजेक्ट करतो ना फ्रीलान्सिंग. तर त्याचा लास्ट डे सबमिशनचा. कुठला? फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट करतो आम्ही. हां आपलं मी तर मग त्याची लास्ट डे ना त्याच्यावर तू सबमिट करायचं. त्याच्यामुळं लवकर जायचं असं. अर्ध्या तासाने तो सबमिट नाही होणार असं. त्याचा प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम येत नाही. आपलं आयुष्याचा प्रॉब्लेम आहे. हे सगळे 6 सब्जेक्ट आहेत ना त्यातला हा एक पार्ट कव्हर करतो मी. काय म्हणजे हा पार्ट कव्हर झाला तो आता पण जाऊ शकतो. मग आता निघून तू 2ची बस पकडणार नाही ना. कुठे वेळ द्यायचं आणि कुठे वेळ नाही जायचं. ओके. हे जे डिसिजन्स आहेत ना हे डिसिजन मुळे आपल्याला आपल्या आयुष्यात घेता येत नाही. आणि हा खूप मोठा इश्यू आहे. आपल्या सक्सेसच्या मधला अडथळा आहे. कळलं? ठीक आहे. आता इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला घेत राहायचं तर कार्यक्रम होऊन राहायचा. तू व्हिडिओ काढता अगदी छानपैकी. ठीक आहे.
अगदी प्रोफेशनल काढा. मी तुम्हाला काही घाबरून नाही, मला ब्लॉगलाच काढायचं आहे तसं. मी ब्लॉग टाकतो ना, तर मग त्याच्यासाठी काय काढायचं. ओके. आम्ही पण आमचं युट्यूब चॅनल ओपन केलं छोटंसं. हा, मला ऐकायला आलं ते, म्हटलं सरांना एकदा विचारून घेऊ. तर तू आम्हाला हेल्पही करू शकतो. हो, चालेल. आणि आमची हेल्प कोलॅबोरेशन करू शकतो. हा, चालेल. तुला हा आमचा सेशन आणि आमचा ओव्हरऑल सगळं आवडलं. अरे हो, चालेल. योग्य लोकांनाच करशील ना, चुकीच्या लोकांना का करशील. बरोबर. हा, ते पण बरोबर आहे. नाही, खरंच बरोबर. चालेल. आणि तू कम्फर्टेबल घे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तुला माईक पाहिजे? माईक नाही, काही प्रॉब्लेम नाही, तसा फोन आहे ना. हां, चालेल, काही नाही. सो तुम्ही हे जे पार्ट बघताय ना, सगळे हे पार्टच आपण करतोय CNC VLC डेमोवरती जाऊ आपण आणि सगळे विषय कव्हर करू. अर्धा तास ज्यांना जायचं ते जाऊ शकतात, पण सगळ्यांना जायचं असं होऊ शकत नाही. आपण हा ट्रेडिंग सेशन 3:30 पर्यंत ठेवणार आहे. ठीक आहे, क्लिअर. त्याच्यानंतर मुलं 1 तास थांबतात इकडे, तो वेगळा विषय झाला. पण आपण ठीक आहे, ह्या सेशनमध्ये तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे हा तुम्हाला मी पाठ देणार आहे. डेमो हा तर म्हणजे ही मशीन शिकवणं हे माझ्यासाठी खूप सोपं आहे काय, पण ही मशीन का शिकवायची हे खूप कठीण आहे माझ्यासाठी. काय तुम्हाला का शिकवायची हे तुमच्या डोक्यात टाकणं हे डिफिकल्ट टास्क आहे माझ्यासाठी. आणि तो टास्क आपण आज कम्प्लीट करतोय. तो टास्क जर तुम्हाला कळला तुम्ही हे काय बोलतोय तर डेफिनेटली तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडेल आणि त्याला कारणीभूत मी असेल. कळलं. असं बऱ्याच लोकांच्या आयुष्यात वेगळं घडलं आहे आणि चांगलं त्याला कारणीभूत मी आहे. ठीक आहे. तो हा सेशन खूप फ्रीली आहे. ठीक आहे. आपण इकडे हसायचं पण आहे, बोलायचं पण आहे, काही जोक पण करण्याचा मी प्रयत्न करेन इंटेन्शनली, जेणेकरून तुम्हाला थोडं फ्रेंडली वातावरण इकडे निर्माण होईल. ठीक आहे. सो तुम्ही पार्ट बघताय, हे सगळे पार्ट या मशीनवरती बनले. मेकॅनिकलच्या मुलांना हे सगळे फर्स्ट इयरची मुलं आहेत, त्यामुळे मला इकडं कोणत्या फील्डचं आहे ना मला काही त्याच्याशी फरक पडत नाही. कळलं का. मेकॅनिकचं काय होतं थोडं टचअप होतं बिकॉज हे मेकॅनिकलचे रिलेटेड आहे, पण मी हे प्रूव्हन करू शकतो की हे कम्प्युटरचे रिलेटेड पण आहे, हे ENTCचे रिलेटेड पण आहे, हे AIDAचे रिलेटेड पण आहे, सगळे रिलेटेड. हे जेवढे पण पार्ट तुम्ही बघताय हे सगळे पार्ट ह्या मशीनवरती बनतात. ओके. विच इज 3 ॲक्सेस मशीन. काय त्या मशीनचं नाव आहे CNC मिलिंग मशीन. काय हां, तुम्हाला याच्यात लाईव्ह डेमो बघायचं आहे कटिंग करताना, कारण की एवढ्या कमी वेळात हाऊ इट इज पॉसिबल ना. आणि ह्या सेशननंतर तुमची लाईफटाईम इतकी बिझी असते असं तुम्ही म्हणता की जी ॲक्च्युअलमध्ये नसते असे तुमच्यातले काही लोक म्हणतात. त्यामुळे हे सगळं खूप पिक्चर कठीण आहे. ठीक आहे. म्हणून मग काही लाईव्ह पण तुम्हाला कटिंग करून दाखवतो. का तर तुम्हाला क्युरियोसिटी तयार झाली पाहिजे. 1 पॉईंट नंबर 2 मला एक फीडबॅक पाहिजे मी खरंच चांगला शिक्षक आहे का, की 2 तासामध्ये मी एवढं सगळं कव्हर केलं. इट इज नॉट पॉसिबल आहे. पिक्चरसारखं आहे काय, म्हणून मी फास्ट बोलतो. पण पिक्चरमध्ये चांगला पिक्चर आपला कसा होईल ह्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. ओके. सो 4th ॲक्सेस आहे. त्याच्यानंतर 4th ॲक्सेसचा विषय काय असतो, हा 360 डिग्रीमध्ये फिरतो आणि स्टॉप कुठे येऊन तुम्ही ऑपरेशन करू शकता. त्याच्यानंतर त्याच्याही पलीकडे आहे 5 ॲक्सेस. काय ओके, विच इज मशीन कॉस्ट अप टू 5 करोड रुपीज. किती म्हणजे ती मशीन जवळजवळ 50 लाखापासून चालू होते 5 करोड 10 करोडपर्यंत. ती कोणासाठी आहे, तुमच्यासारख्या इंजिनियर लोकांसाठी आहे. ओके. पण आपल्याला त्यातनं काय माहीत नाही आहे. काय माहीत नाही आहे. कम्प्युटरवर चालू शकतो, AIDA चालू शकतो. हे सगळं कम्प्युटर रिलेटेड आहे. काय त्यामुळे तुमच्यातलं कोणी चालू शकतो. कळलं. गरजेचं नाही की फील्ड वेगळी असेल तर आपण जायचंच नाही त्या साईडला. ठीक आहे. शेवटी आहे ते महिलांसाठी मी ठेवलं आहे CNC एम्ब्रॉयडरी. काय CNCमध्ये तुम्ही तुमचा हा PVGचा लोगो दिसतोय, हा लोगो त्याला दाखवा इकडे. ठीक आहे. दिस लोगो हा एम्बॉस होतो. काय होतो, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये करतात बघा. ठीक आहे. एम्बॉसिंग करतात. काय करतात, फॉर ब्रँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यासाठी तसं ती स्पेशल त्याच्यासाठी मशीन आहे. अशा 50+ टाईपच्या मशीन्स आहेत. किती अशा मी काहीच दाखवलं इकडे. त्यामुळे आणि एक जर मशीन आली कोणती तरी CNCची कोणती जर एक आली तर तुम्ही ह्या सगळ्या चालू शकता. किती 50+ नंबर ऑफ मशीन्स. एक मशीन आली तर त्या एक मशीन शिकण्यासाठी तुम्हाला हा एक पूर्ण लॅब दिली आहे, ज्याच्यामध्ये लाखो रुपयाची लॅब आहे आणि तुम्ही इथे हे करू शकता. तुम्ही अपार्ट फ्रॉम एज्युकेशन टायमिंगच्या नंतर तुम्ही इथे कधी येऊ शकता. तुम्हाला हा ॲक्सेस आहे बिकॉज यू आर अ PVG स्टुडंट. आता आपण काय करू, तुम्ही ना अशा पद्धतीने अरेंज करा जेणेकरून ना मला सगळ्यांना दिसलं पाहिजे. ठीक आहे. काही लोकांना इथून एंट्री आहे. ठीक आहे. दिसेल सगळीकडे सगळ्यांना चांगलं दिसणार आहे. ठीक आहे. फक्त एक टीमवर तुम्ही काम करा जेणेकरून माझा वेळ वाचेल. ठीक आहे. मशीन कोण चालवणार,
अरे कर ना हातावरती, एवढं काय त्याच्यामध्ये. मला प्रश्न कळलं. मराठी कळतं सगळ्यांना, हिंदी बोलायचं, यूपी, बिहार, ओरिसा नाही, हीच तर शोकांतिक आहे. प्रॉब्लेम इथेच आहे आम्हाला. मी जेवढे पण आता माझ्या आयुष्यात मुलं शिकवले, ओके, जेव्हा माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सांगेन 400+ मुलांना शिकवले, सिलेक्टेड मुलांना. काय खूप सारी गर्दी करत नाही, ऑनली सिलेक्टेड. जर खूप शिकवायचे असते नंबर ऑफमध्ये ते 4000 झाले असते, पण मी 400 मुलांना शिकवलं. त्यातले 90% लोक हे यूपी आणि ओरिसा आणि या साईडचे. काय करायचं? मी म्हटलं सिम्पल प्रश्न विचारला, मशीन कोण चालवणार? मी चालवायला, हात वरती करा. नो, म्हणजे आपला एक सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना स्वतःवरचा, तो नाहीच आहे इथं. की एक स्वतःवरचा कॉन्फिडन्स तो तुम्ही बिल्डअप करा तुमच्या आयुष्यात. काय की मी हे करू शकतो, तर मी हे करू शकतो, रेज द हँड. मी हे नाही करू शकतो ना, तर मी हे नाही करू शकतो ना, ह्याच्यासाठी पण हात वरती करा. सर मला हे जमणार नाही, सॉरी, पण मी प्रयत्न करू शकतो. कळलं? नाव आय रिपीट माय क्वेश्चन, मशीन कोण चालवणार? ठीक आहे, क्लिअर आहे? तर मशीन तुम्ही चालू शकता, मशीन तुम्ही चालवायची. ठीक आहे, आणि तुम्ही तिकडे जावा. प्रत्येकाला चान्स मिळणार, जरी असं नाही म्हटलं तरी. पण 1 मिनिट लागणार आहे मशीन बुटिंग व्हायला. किती? 9 मशीन स्टार्ट आहे. कम्प्युटर आहे काय? हे कम्प्युटर आहे. मी तर म्हणा हे कम्प्युटर नाही, हे तुमचं काय मोबाईल आहे. काय मी तुमच्या हातात पूर्ण मशीन देतो, जे की महाराष्ट्रात कोणाच्या हातात मशीन देत नाही. म्हणून 1000 कोटीच्या मशीन बंद पडू नये. किती? 1000 कोटीच्या गव्हर्नमेंटच्या मशीन बंद पडल्या आहेत. द रिझन इज दॅट की नो वन इज एक्सपर्टीज देअर. काय एक्सपर्टीज नाही, काहीच एक्सपर्टीज नाही. आणि अशा 1000 कोटीच्या मशीन बंद पडल्या आहेत. का तर ती मशीन नवीन आणून सुद्धा देत नाही. इथं मी पहिल्याच दिवशी हातात मशीन देतो. त्यामुळे मला मेसेज गव्हर्नमेंटला हे द्यायचं आहे की पहिल्याच दिवशी हातात मशीन द्या, काय प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत तुमच्या हातात येणार तुम्ही शिकणार का? हां, मग तुम्हाला प्रॅक्टिकल पाहिजे की थेरिटिकल पाहिजे? काय पाहिजे? थेरिटिकल पाहिजे तर बंद करायचं, तिथं आहे बोर्ड. काय पाहिजे तुम्हाला? प्रॅक्टिकल पाहिजे ना, आपण प्रॅक्टिकल घेऊ. ठीक आहे. सो ही मशीन चालू असताना पण काही माझे टास्क असतात. ओके, सिंगल सेकंड मला वेस्ट करायचा नसतो. ओके, तुम्ही कम्फर्टेबल झोनमध्ये व्हिडिओ काढा, तर तुला हवा असेल नाही, काही प्रॉब्लेम नाही, दिसतंय तसं. बघा हे चालू आहे, हे कंट्रोलर म्हणतात. काय म्हणतात? कंट्रोलर. जसे मोबाईल आहेत ना वेगवेगळे प्रो. आता काय झालं, ॲपल काय चाललंय आता नेक्स्ट 16 प्रो. काय कॉस्ट आहे? 150. बरोबर इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. बरोबर ना? ओके, CNC मशीन किती टाईपचे आहेत आपल्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे. मेकॅनिकलमध्ये आयुष्यात पुढं काय करायचं आहे? मेकॅनिकलमध्ये 4 वर्षाचं कंप्लीट केलं डिग्री, किती पगार मिळणार माहिती आहे? कुठे नोकरी मिळणार माहिती आहे? पण आपल्याला ते नाही माहिती, आपल्याला हे बरोबर माहिती आहे. का ते पार्ट ऑफ नॉलेज आपण घेतो, इन जनरल आहे. पण मेन म्हणजे हे नॉलेज घ्यायला पाहिजे, ते आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, पोझिशन घेतली. नाव गो टू द जॉब. हे मोड आहेत काही, किती 3-4च मोड आहेत. किती आहे? आपण प्रयत्न करतोय अर्ध्या तासात मशीन शिकायची. काय समजून घ्यायची. काय तिथं समजली शिकायला तुम्ही नंतर याल, तिथं नाही समजली अवघड वाटली तुम्ही नाही येणार. सो मी मोड चेंज केला. आता मी काय म्हणतो, गो टू द जॉब मोड, सिलेक्ट द ॲक्सेस, एक्स ॲक्सेस, मायनस डायरेक्शनला मूव्ह करा. मायनस प्रेस करा, कंटिन्यू प्रेस. ओके, आता काय होतं आहे की याला आम्ही म्हणतो कटर. काय हे फिरतं, काय होतं ठीक आहे, आणि हे हलतं म्हणजे स्पीड. हे झालं स्पीड, हे झालं स्पीड. हे जर फिरतं ह्याच्यामध्ये कोण आता काय होतं? कळलं? ही ॲक्शन करते. काय मशीन काय करते? मशीन कटिंग करते. काय करते? कट करते. सो हा तुमचा वर्क पीस झाला. ठीक आहे, मग आता इथून इथे जायचं आहे तर काय करायला? एक्स प्लस एक्स कुठे केलं तुम्ही? झेडमध्येच केलं. हां, सो एक्स प्लस या साईडला. मशीनला काय सांगायचं? ॲक्सेस, सिलेक्ट द ॲक्सेस, सिलेक्ट द साईन मायनस ऑर प्लस अँड गिव्ह द व्हॅल्यूज. हाऊ मेनी व्हॅल्यू यू वॉन्ट टू मूव. ठीक आहे, ओके, हे द्यायचं आहे तर ॲटोमॅटिकली तेवढ्या मुला जाणार, ती स्टॉप होणार. काय होणार? स्टॉप होणार. ठीक आहे, सो ॲक्सेस तिन्ही कळले. आता वाय ॲक्सेसला मूव्ह करा. सगळ्या मुलाने ऑब्झर्व करा. वाय ॲक्सेस, वाय प्लस ना. चला झेड मायनस करो. व्हेरी गुड. करो. और करो. छोड़ो. ठीक है, नाउ y माइनस कटर यहाँ पे आना चाहिए. तो y माइनस, तो करो y माइनस.
कीजिए कीजिए कीजिए. अब एक्स कोण आहे हात यायचे पुढे. हे जातो तुम्हाला अजून चालवायची मशीन. ठीक आहे चल. So again go to the job, Z axis, select the axis Z, वरती हा तेच. okay, go to the plus side, direction, okay, this is Z plus. एखादा पार्ट घ्या तिकडनं मी तुम्हाला सांगणार आहे. एखादा उडन पार्ट घ्या जायला का व्यवस्थित काय म्हणतो. सो हा तुमचा वर्क पीस झाला. ठीक आहे. मला आता इथून इथे जायचं आहे तर काय करायला एक्स प्लस एक्स कुठे केलं तुम्ही झेड मध्येच केलं. हां सो एक्स प्लस या साईडला मशीनला काय सांगायचं ॲक्सेस सिलेक्ट द ॲक्सेस सिलेक्ट द साइन मायनस और प्लस अँड गिव द व्हॅल्यूज हाऊ मेनी व्हॅल्यू यू वॉन्ट टू मूव. ठीक आहे. ओके हे द्यायचं आहे तर ॲटोमॅटिकली तेवढ्या मुलं जाणार ते स्टॉप होणार. काय होणार स्टॉप होणार. ठीक आहे. सो ॲक्सेस तिन्ही कळले. आता वाय ॲक्सेसला मूव करा. सगळ्या मुलाने ऑब्झर्व करा. वाय ॲक्सेस वाय प्लस ना चलो झेड मायनस करो. वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड. करो 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 और करो और करो और करो. छोड़ो और करो छोड़ो. ठीक है. नाउ y माइनस कटर यहाँ पे आना चाहिए तो y माइनस तो करो y माइनस. कीजिए कीजिए कीजिए. अभी आपको टास्क क्या दिया है इसके ऊपर घुमाना है आपको. ठीक है. तो कम टू दिस पॉइंट आइए पीछे अंदाज से. ठीक है. एक्स क्या करेंगे ऑलरेडी दिखाया. जैसे जैसे ये फिक्स सेशन है तो जैसे जैसे सेशन भी अपडेट होते हैं ना हम खुद को भी अपडेट कर रहे हैं कि अभी नए बच्चे और क्या नया देंगे और क्या नया देंगे. वो तो दिखने से पता चल गया ना. अभी उसके ऊपर पेन घुमाया तो आ गया. क्लियर है. अभी हम आपको अलग दिखाएंगे जो किसी को चारों बच्चों को लड़के को दिखाया नहीं है. पॉइंट नंबर 2 कौन सा आप बैठ सकते हो. देखो आपको अगर पैर दुख रहे हैं तो आपको हैबिट नहीं है आप बैठ सकते हो. एक्चुअल में नहीं बैठना बस रे काही बरं वाटलं भाई. मजा येते भाई. एकदम इंटरेस्टिंग आहे आजचा लेक्चर आणि ब्लॉग पण होईल भारी. आता सर पण फुल सपोर्ट करताय आम्हाला. काही प्रॉब्लेम नाही आहे. फुल सपोर्ट आहे. कोई काय प्रॉब्लेम. सपोर्ट आहे. येस. नाही मी ॲक्च्युली विचारणार होतो की ब्लॉग करू का नाही बट म्हटलं सरने ऐकलं. मला ऑलरेडी कळलं तू व्हिडिओ काढतो. हा नाही ते पकडायची सवय पण तशी आहे मला. आणि तुम्ही आता ब्लॉगर बोलला तुला ॲप्रिशिएट आहे म्हणजे तुला सोपं नाही आहे. आता आम्ही काही व्हिडिओ बनवतोय इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क आणि पूर्ण दिवस जातो याच्यात. एडिट वगैरे करायला पण खूप टाइम लागून जातो. त्यामुळे हॅट्स ऑफ. ठीक आहे. थँक्यू सर. कोणता टॉपिक घेऊया. हां इंडस्ट्रियल अवेअरनेस हां इंडस्ट्रियल अवेअरनेस. काम कर त्या साईडने व्हिडिओ काढला. त्या साईडने व्हिडिओ काढला. मशीन में यहाँ से देख रहे हैं लड़कियों को दिखा रहे ना ऐसा